आपण पाहताय चांगलं न्यूज। साताऱ्याच्या भूमीतून पेटलेली क्रांती, इंग्रजांच्या सत्तेला थेट आव्हान देणारी पत्तरी सरकारची चळवळ आणि हजारो क्रांतिवीरांच्या बलिदानाची शौर्य गाथा आता मोठ्या पडद्यावर पुन्हा जिवंत होणार आहे। पत्तरी सरकार 1942 या बहुप्रतीक्षित मराठी चित्रपटाचा दमदार टीजर प्रदर्शित झाला असून इतिहासप्रेमीसह चित्रपट रसिकांमध्ये त्याबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे। भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एका धगधगत्या पर्वाला मोठ्या पडद्यावर जिवंत करणारा पत्तरी सरकार 1942 हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे। क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली सन 1942 मध्ये सातारा जिल्ह्यात स्थापन झालेल्या पत्तरी सरकार अर्थात पत्तरी सरकारच्या अद्वितीय स्वातंत्र्य लढ्याची शौर्यगाथा या चित्रपटातून उलगडणार आहे। इंग्रजांच्या जुलमी राजवटी विरोधातील संघर्ष, क्रांतिकारकांचे धाडस आणि हजारो देशभक्तांचे बलिदान अत्यंत प्रभावीपणे या चित्रपटातून साकारण्यात आले आहे। या चित्रपटाचे गीत, संगीत, कथा लेखन आणि दिग्दर्शन ही संपूर्ण जबाबदारी दिग्दर्शक मनीष अनसुरकर यांनी सांभाळली आहे। याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की ब्रिटिशांच्या विरोधात पेटलेली क्रांती नेमकी कशी होती हे वास्तववादी पद्धतीने प्रेक्षकासमोर मांडण्याचा प्रयत्न पत्तरी सरकार 1942 मधून केला गेला आहे। या चित्रपटाची निर्मिती विशाल गोविंदराव जाधव यांनी भागीरथी मोशन पिक्चरच्या बॅनर खाली केली आहे। पोस्टर आणि नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीजरवरून हा चित्रपट केवळ मनोरंजनासाठी नसून इतिहासातील एका गौरवशाली आणि प्रेरणादायी पर्वाची नव्या पिढीला ओळख करून देणारा ठरणारा असल्याचे स्पष्ट दिसते। विशेष म्हणजे या चित्रपटाच्या टीजरचे अनावरण क्रांतिसिंह नाना पाटील यांचे नातू भाई सुभाष भगवानराव पाटील यांच्या शुभ हस्ते विटा येथे करण्यात आले। त्यामुळे या चित्रपटाला एक वेगळी भावनिक आणि ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे। स्वातंत्र्य लढ्यातील अनेक अज्ञात क्रांतिवीरांच्या शौर्यगाथा आणि पत्तरी सरकारच्या संघर्षाचा सुवर्ण इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य हा चित्रपट करणार आहे। हा दमदार टीजर पाहिल्यानंतर तुमच्या मनात काय भावना निर्माण झाल्या? पत्तरी सरकार 1942 हा चित्रपट इतिहासाला न्याय देईल असे तुम्हाला नक्की वाटतंय का? तुमचे मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा। पत्तरी सरकार या चित्रपटाच्या रूपाने तुम्हाला एक अशी संधी मिळणार आहे की तुम्हाला ते दृश्य रूपामध्ये, चित्ररूपामध्ये हा इतिहास बघायला मिळणार। आपल्या सांगितले भूमिपुत्र आदरणीय श्री विशाल जाधव सर यांच्या प्रेरणेने हा चित्रपट निर्माण झालेला आहे। प्रत्येकाला वाटतं की आपल्या मातीचा इतिहास जगासमोर यावा। मित्रांनो, तुमच्यासमोर अनेक लोकांचे, अनेक महारथींचे इतिहास समोर आहे, पण 5 ओळींमध्ये आणि 7 ओळींमध्ये संपणारा इतिहास आपल्या समोर जो महापुरुष उभा आहे। मी स्वतः ज्या वेळेला 6वीत होतो त्यावेळेला सुद्धा इतक्या मोठ्या महापुरुषाचा इतिहास 6-7 ओळींमध्ये संपवून सांगितला जायचा। त्यावेळेला खरोखर कल्पना नव्हती की त्या 6-7 ओळींच्या पाठीमागे इतिहास किती प्रचंड भरलेला आहे। हा खूप मोठा समुद्र आहे। एवढ्या मोठ्या विषयाला हात घालण्याचं जे धाडसच म्हणायला हवं जे आम्ही करतोय, जे शिवधनुष्य मिळवण्याचा प्रयत्न करतोय, त्याच्या पाठीमागे केवळ आणि केवळ आदरणीय क्रांतिसिंहांचीच प्रेरणा आहे। हे शिवधनुष्य आम्हाला पेलवलं की नाही, त्या विषयाला आम्ही न्याय दिलाय की नाही हे तुम्हाला चित्रपट बघून कळेलच, पण किमान प्रांजळ आणि प्रामाणिक प्रयत्न करण्याचा आम्ही नक्कीच तुमच्यासमोर आणण्याचा आमचा मानस आहे की काय काय घडलं त्या काळामध्ये जे आत्ताच्या काळातल्या तुमच्यासारख्या जनरेशनसारख्या पिढीला माहीत नाही। बऱ्याचशा आपल्या आजूबाजूच्या लोकांना माहीत नसतं, आपण फक्त त्यांच्याबद्दल ऐकून असतो, तर आता त्याला बघायला मिळतं। मित्रांनो, आज आमच्यासमोर 3 दिवसापूर्वी गुरुपौर्णिमेच्या दिवशी या चित्रपटाचं पोस्टर अनावरण केलं होतं। आज तुमच्यासमोर आपण टीझर पाहू करतो आहोत। टीझर म्हणजे त्या चित्रपटाची थोडक्यात झलक असते, जे 1 मिनिटाच्या पण असते। त्याच्यानंतर मग काही दिवसांनी ट्रेलर येईल आणि मग नंतर तुम्हाला चित्रपटाची गाणी
एक एक क्रमाने बघायला मिळतील आणि मग नंतर तुम्हाला चित्रपट सुद्धा तुमच्या थिएटरमध्ये आजूबाजूच्या थिएटरमध्ये सुद्धा बघायला मिळेल. हा सिनेमा असा निघावा अशी आमच्या कुटुंबाची खूप इच्छा होती. खरं तर अनेक व्यक्तींच्यावर इथं सिनेमा निघाले, बापूगुरूंच्यावर निघालं, विष्णुबाळांच्यावर निघाले, लक्ष्मीपणाच्यावर निघाले, बाळूमामांच्यावर निघाले, असे इतके हे सिनेमा निघत असताना त्यांच्याहीपेक्षा कर्तृत्वाला असणारी व्यक्ती माझ्या घरात असताना तिथं निघत नाही त्याचे एक शैल्य मनामध्ये होतेच. नानांच्या मूळ गावी काही चित्रीकरण होणार ते आम्ही ठरवायचं. हा आजच्या काळामध्ये खूप मोठा कारण तो काळ उभा करणं, त्या काळातल्या ज्या दगडी इमारती आहेत, दगडी वास्तू आहेत, ब्रिटिशकालीन जे स्थापत्य आहे म्हणा, तर ते सगळं आजच्या काळामध्ये दुर्मिळ आहे. तर ते कोल्हापूर सातारासारख्या ठिकाणी उपलब्ध आहे. आपल्या इस्लामपुरात सुद्धा काही ठिकाणी तशा वास्तू आहेत. तर त्या ठिकाणचा आपण वापर केलेला आहे. पत्री सरकार म्हणजे नाना पाटलांच्या मार्गदर्शनाखाली अनेक ज्ञात अज्ञात क्रांतिकारक होते. म्हणजे जर त्यांच्या पुस्तकांचा जर अभ्यास केला तर जवळजवळ एका वेळेला नाना पाटलांच्या सोबत 100 कार्यकर्त्यांचं कोंडाळा असायचं. अर्थात ते आपल्याला प्रॅक्टिकली त्याचं दाखवणं शक्य नव्हतं, म्हणून आपण काही मोजकेच त्यांचे जे काही वीर होते त्यांच्यासोबत, जसं जी डी बापू लाड होते, जसं नागराज अण्णा नायकवडी आहेत, राजमती ताई आहेत, आणि ज्यांच्याबरोबर असे काही हे होते क्रांतिकारक होते, त्या सगळ्या क्रांतिकारकांचा आपण त्याच्यामध्ये समावेश केलेला आहे. जसं अप्पा मास्तर लाड आहेत, जसं नाथाजी लाड आहेत, अशी महत्त्वाची सगळी पात्रं त्याच्यामध्ये आहेत. यामध्ये त्यांचा आत्मचरित्र आपण दाखवणार आहे की क्रांतिकारक लढा जो झाला त्याबद्दल तुम्ही डिस्क्रिप्शन देणार आहे की दोन्ही आहे? आपण दोन्हींचं कॉम्बो करण्याचा प्रयत्न केलेला आहे की नाना पाटलांचं चरित्र आणि प्रतिसरकारचा प्रवास किंवा प्रतिसरकारची स्थापना हे आपण दोन्हींचं समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. संदर्भासाठी तुम्ही काय केलं, म्हणजे पुस्तकच फक्त वापरली का आणि काय मुलाखती किंवा प्रत्यक्ष काय गाठी? सरांना भेटलो होतो आम्ही, लाडांकडे गेलो होतो आम्ही, तिथे नायकवडींना भेटलो, अभिमन्यू पाटील सरांना भेटलो. सरांनी आम्हाला मग नंतर प्राध्यापक त्यांच्याशी सुभाष पाटील सरांची गाठभेट घालून दिली. रेफरन्स तर अनेक जणांचे आम्हाला मिळाले, पुस्तकांवरचाही आधार मिळाला आणि सुदैवांना आपल्याला आत्मचरित्र मिळाले. जी डी लाडांचं आत्मचरित्र जे त्यांनी दिलं ते मिळालं, नायकवडी अण्णांचं आत्मचरित्र मिळालं, सरांनी दिलं होतं ते एक मिळालं, हौसाताईंचं आपल्याला हे सरांनीच आपल्याला उपलब्ध करून दिलं. संगीताच्या बाबतीत काय सांगा, गीत वगैरे काय? आता हा ऐतिहासिक चित्रपट असल्यामुळे याच्यामध्ये टिपिकल रोमॅन्टिक गाणी वगैरे नाही आहेत किंवा आजच्या चित्रपटांमध्ये जो माल मसाला लागतो, आयटम सॉन्ग लागतं, तसं आपल्या चित्रपटामध्ये काहीही नाही आहे. आपल्या चित्रपटामध्ये गाणी आहेत पण ती पार्श्वसंगीत म्हणून आलेली आहेत, बॅकग्राऊंड म्युझिक म्हणून आलेली आहे. देशभक्तीपर आधारितच गाणी आहेत सगळी. एकूण टोटल आपल्याला या चित्रपटाची लेखणी करण्यासाठी किती कालावधी लागला? आता ज्यावेळेला माझ्या सरांनी ज्यावेळेला सांगितलं की आपल्याला हे करायचं आहे, त्यावेळेला पहिले 3 महिने आम्ही रिसर्चच जास्त केला. आम्ही भेटी दिल्या, सरांना भेट दिल्यानंतर सरांनी कुठे कुठे घटना घडलेल्या आहेत ते सरांनी आम्हाला स्वतः सगळं दाखवलं. शेणोली स्टेशनचं वगैरे सगळ्या घटना आम्हाला दाखवल्या, जे त्या ठिकाणची घटनास्थळांना आम्ही भेटी दिल्या. आणि त्याच्यानंतर मग संदर्भ ग्रंथ आम्हाला मिळाले, मग त्या संदर्भ ग्रंथांचा अभ्यास केला, मग मुलाखती आणि मग प्रत्यक्ष घटनास्थळ या सगळ्यांचा अभ्यास करून मग ते मांडलं. तर ह्या घटनेला साधारणपणे लेखन करायला 6 महिने लागले. 6 महिने का लागले तेही सांगतो तुम्हाला. या सगळ्या घटना क्रोनॉलॉजिकली ओके असायला हव्यात. जर त्यांचा घटनाक्रम जर चुकीचा लिहिला आपण तर तो उलटसुलट होऊ शकतो. आणि आपल्याला जी पटकथा करायची होती ती नॉन लिनियर स्वरूपाची करायची होती, म्हणजे पाठचा भाग पुढे, पुढचा भाग पाठी, अशा स्वरूपाची, जसं फ्लॅशबॅकमध्ये असतात तसं. आपला चित्रपट 1930 ते 1942 ह्या कालावधीमध्ये असल्या कारणाने आपण 30 ते 42च्या सगळ्या घटनांची जंत्री तयार केली, म्हणजे क्रम तयार केला आणि त्याप्रमाणे आपण पटकथा बांधली त्याची. करून चालायचं नाही, या गोऱ्या स्वराला कृष्णाचं पाणी वाजवलं.